करते। आता 12 वाजलेले आहे। घरातले सर्व काम व्हॅनवाले आहे ना ते त्यांच्या घरी घेऊन गेलेले होते। कशाला घेऊन गेले होते का तर ती आत्ताच आली आणि मोबाईल पाहते। आल्या आल्या मोबाईल पाहिजे तिला। आणि आज ना इतकं काम होतं ना तर बेडशीट वगैरे सुद्धा चेंज केल्या मी बघू शकता। आणि मशीनला लावलेले व्हाईट बनियन वगैरे होते ते हाताने क्लीन केले मी। हाताने धुतले पूर्ण। हातानेच क्लीन करावे लागतात नाही तर ना कंटाळा आला की मी मशीनला टाकून देते पण पूर्ण काळपट होऊन जाता। पण म्हटलं आता नवे नवे तोपर्यंत हातानेच क्लीन करते। तर स्वयंपाक सुद्धा झालेला आहे माझा आला। हे बघा इथं 2 भाकरी करून घेतल्या मी आणि भात लावलेला आहे। मसाला सुद्धा झालेला आहे आपला आला आणि भांडे वगैरे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे। म्हणजे ना जेवण झाल्यावर आहे ना काम करायची बिलकुल इच्छा होत नाही। आणि आता 12 वाजून गेलेले आहे ना जेवण झालं म्हणजे थोडा आराम पाहिजे। आणि मध्येच कोणीतरी येऊन जातं त्याच्यामुळे मी पहिलेच आवरून घेते आणि मगच जेवायला बसतो आम्ही। आणि रोजचं जे आपलं म्हणून करावंच लागतं। आणि ते पाहताय TV कृष्णावरती त्याला पण भूक लागलेली। तर चला मी ना भाजीची पूर्ण तयारी करून घेते। तर मी इथं मसाला करून घेतला। हे बघा कांदा लसूण आणि आपला नेहमीचाच मसाला आहे। तर तेल पण गरम झालेलं आहे। आणि पटकन करते मुलांना पण भूक लागलेली 12 वाजून गेले त्याच्यामुळे म्हटलं पटकन करून घेते आता भाजी। तर आपला मसाला बघा किती छान झालाय आणि कलर बी बघा किती छान आलेला आहे। भूक लागते आणि मुलं आहे ना भाकरी खात नाही। मसाल्याची भाजी जर राहिली ना तर भातच खातात। त्याच्यामुळे मला भात बनवावा लागतो आणि भाकरी फक्त आमच्यासाठी आता फक्त एकच भाकर उठणार संध्याकाळी पण होऊन जाईल आमचं। फक्त त्यांच्या पोटात चपात्या कराव्या लागतात मग। तर मी ना मिक्सरचं भांडं धुतलेलं होतं ना तेच पाणी मी याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि बेसन पीठ टाकून घेतलं। इथं टाकते मी ओवा आणि आपलं चवीनुसार मीठ टाकते। तिखट टाकते थोडं, हळद टाकते थोडं किंचित तिखट आणि त्याच्यातच घालून घेऊ। मस्त आपलं मोडून झालेलं आहे आणि थोडं पातळ झालं होतं ना तर मग मी त्याच्यात थोडं पीठ टाकलं आणि माझ्याकडनं ना थोडं जास्त झालं ते। याच्यात टाकते मी पाणी। आपला मसाला पण झालेला आहे। तर मला जेवढी भाजी पाहिजे होती ना तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकते मी। आणि इथे ना माझ्या आईने एसर करून पाठवलेलं होतं। तर अशी थोडी पातळ वगैरे भाजी राहिली का आणि आपली मसाल्याच्या भाजीमध्ये थोडा घट्टपणा येण्यासाठी टाकायचं राहतं। तर मग मी एवढं घेते आणि फ्रीजरमध्ये ठेवून देते मी त्याला। तर आपल्या नाही हे जर टाकल्याने ना घट्टपणा येतो भाजीला आणि मला जर पातळ वाटली ना तर मग मी टाकते आपण याच्यात टाकू।
तर भाजीला आहे ना 1-2 उकडी आली का लगेच मी 1-2 उकडी आली का लगेच आपण हे मिश्रण हे घ्यायचं मसाला. तर आपण लगेच हे घ्यायचं बेसन पीठचं आणि चमचा घ्यायचा. चमच्याने इतके छान होत आहे ना ते. सगळे काढून घेते. तर आपल्या शेंगोळ्या बघा किती छान झाल्या. आणि यांना ना मला आठवलं शेंगोळ्या म्हणता. आपले वडे कसे राहतात डाळीचे वडे तसे दिसतात ते. तर आता आपली भाजी झालेली आहे. कोथिंबीर टाकून घेते मी मस्त. 5 मिनिटं शिजू देते तिला कमी गॅसवरती. आता जेवायची तयारी करते मी. तिकडे ताटं वगैरे घेऊन जाते, भाकरी पण घेऊन जाते. तर चला आम्ही जेवण करून घेतो. किचन वगैरे सर्व आवरलं गेलेलं आहे आणि पटकन लगेच आहे ना मी ते जे भांडे निघत होते ना ते भांडे मी लगेच घासून घेतलेले. आत्ता उठली मी. हिंमतसुद्धा होत नव्हती माझी उठायची. म्हणजे वातावरण इतकं छान आहे ना, झोप लागली मला. म्हणजे डोळेच उघडत नव्हते, इतकं छान वातावरण आहे. तुम्हाला दाखवते मी. गुड्या राणी पण म्हणजे ना जेवण केलं. ती माझ्या पहिले झोपलेली, ती आत्ता उठली. दाखवते मी तुम्हाला. नीट झोप व्यवस्थित. केव्हाची झोपलेली आहे माता राणी. वातावरण इतकं थंड झालेलं आहे 5 वाजेचं आणि पूर्ण आभ्रट आलेलं आहे. आता हवा सुटली पूर्ण. इतकं थंड वातावरण झालेलं आहे ना, मस्त कंबल घेऊन झोपून राहावं असं वाटतंय अजून. परत त्या गुड्या राणी झोपलेलीचे. माझ्या पहिले झोपलेली ती. उठ ना आता, अभ्यासला बस, उच्च. आणि माझे पती देव करतायत चहा. हे ना सकाळी ना बरणी धुतली. इथं काचेची बरणी म्हटलं ती लोणचं नाही माझं आलं याच्यात बरणीमध्ये, दुसऱ्या बरणीमध्ये. तर ते लोणचं काढून मी आता याच्यात भरते आणि फ्रीजमध्ये ठेवते. तर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मला, व्यवस्थित चांगलं राहतं लोणचं. तर म्हणून मी ती बरणी धुवून ठेवलेली आहे. पण सकाळी आहे ना इतकं कडक ऊन होतं, मी झोपलेली होती ना. तर आता थंड वातावरण झालं, तिला घरात घेते, लोणचं भरते मी. मुलांसाठी आहे ना मॅगी टाकली मी आता. आता ते मॅगी खाऊन घेते. तोपर्यंत ना मी भांडे वगैरे घासून घेतले. थोडे भांडे पडलेले होते ते भांडे घासून घेतले. म्हणजे किचन वटा क्लीन करून घेतला आहे. आणि ते लोणचं मला बरणीमध्ये भरायचं आहे. गॅस कमी केला आहे मी. तर चला हे लोणचं भरून घेते मी. बरणी बाहेर बसली मी लोणचं भरायला. बाहेरचं वातावरण इतकं छान आहे ना. तर हे म्हणजे बाहेर बस. तर हे बघा लोणचं माझं कसं आहे दाखव. आणि इतका छान वास सुटला आहे ना, तोंडाला पाणी येत आहे. तर आता मी बरणीमध्ये भरून घेते. म्हटलं बाहेर बसते आता थोडा वेळ. मॅगी पण टाकली मुलांसाठी.
छान भारी. पहिले हलदी घेते त्याला. लोणचं कसं 1 वर्षाचं राहतं आपलं. लोणचं कसं 1 वर्ष टिकणार आहे. मी बाकीचं जेवढं माहीत तेवढं बाकीचं वरती राहू लागते. जेवढं माहिती ते बघा एवढं उरलं. थोडंसं एवढं उरलेलं आहे आणि पूर्ण बर्नी भरून ठेवली. तर ही बर्नी आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते. हे ना मध्ये ठेवून बघा एका साईडला आहे ना फ्रीजमध्ये ठेवून दिली मी मस्त. मुलांची पण मॅगी झाली तोपर्यंत आपलं लोणचं पण भरलं गेलं. मुलांनी खाल्लं का लगेच भांडे वगैरे घासून झाडू मारायचा बाकी. माझं अजून झाडू वगैरे मारेन. देवपूजा वगैरे करायची बाकी आहे. 6 वाजून गेले. आता पटापट आवरून घेते मी. आणि आता बघा उजेड पडलेलं आहे मस्त. ऊन सावली. आता संध्याकाळचं वातावरण तर इतकं छान आहे. मला खूप आवडतं असं वातावरण जर राहिलं ना. बाहेरच बसायला आवडतं. पण कामं कोण करणार आहे. माझे कामं बाकी आहे. गणपतीची आरती वगैरे सर्व झालेलं आहे. दिवाबत्ती वगैरे. आणि गुडिया राणी बनवते पोहे. तर थोडी भाजी आणि भात पडलेला आहे. हे खाऊन घेणार. फक्त आमच्यासाठी पोहे बनवते. तर पोहे बनवते. इतकं ओलं केलं का ताई. बरोबर आहे बघा. इथं कापून घेतलं तिने. म्हणजे तिच्या पप्पांनी कापून दिलं तिला. टमाटा कापून घेतला. हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे सर्व टाकून देते. तुम्ही खात नाही शेंगदाणे ना. हां नाही थोडंसंच टाकते. जिरं टाकते ना. थांब पहिले शेंगदाणे होते सगळं. तर शेंग हे ठेव. आणि तिला शिकवते मी पोहे. आता हळूहळू टाक. काही नाही ओढत ते व्यवस्थित. मिरची बी टाकून दे. लाग कढीपत्ता बी टाकून दे. बर आणि यावेळी चाळून नमक टाकून देते. तिला नमक समजत नाही. मीठ समजत नाही तिला. गॅस फुल कर आता. सर्व गोष्टी व्यवस्थित मम्मी कसं करते ते लक्षात ठेवायचं. कांदे ना मस्त लालसर होऊ द्यायचे बेटा. गुड्या राणी बनवते पोळी. तर आता टमाटे टाकून घेते. आणि तिला म्हटलं आपण ना टमाटे टाकून बनवू मस्त. थोडं नरम पण होऊन जातं ते. सुक्कं कोरडं नको म्हटलं. गुड्या राणीने पोहे बनवलं आणि मला ताटसुद्धा करून दिला. गुड्या राणीने पोहे खूप छान बनवलेलं होतं. आम्ही सर्वांनीच खाल्लं. कृष्णाच्या पप्पांनी पण खाल्लं थोडंसं. आणि आम्ही तर पोट भरून खाल्लं. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते मी. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.